हॅलो गाईड्स, आता आम्ही चाललोय राटणीला. ऋतिक भाऊचं केळवण आहे तिकडं. आता आम्ही आलोय राटणीत आणि आम्ही आता चाललोय दिदीच्या घरी. तो वाट बघून बघून तो म्हणला यांचं उरकायचं नाही लवकर. आता फुलं टाकून इथं इथं येऊन दे, इथं बसू दे. आज सैनिक आले लगेच बसू. हा 10 मिनिटं बसलं ट्रेक करत वाट नाही ठेवलं. बसन कमी आहे. बसन 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 जरा आवडू. गाईड्स, आता आम्ही चाललोय परत ऋतिक भाऊच्या केळवणला, वडगावला. गाईड्स तुम्ही बघू शकता जयंतीमुळे विश्रांतवाडीत किती ट्रॅफिक. भोसरी मार्गे पलीकडे जायचं. ऋतिक हे बंद केलंय हा. आली का छान फोटो काढायचा काय हास. मामा आता आम्ही गोठ्यात चाललोय. दुर्गे दुर्गे बघतोय तिकडं ते पिल्लू जा मारत नाही ना. मी करते. हळू का कसर ना इकडं आहे इकडं. ओके आतमध्ये ते वाला ते रामूबाई बैल कुठे बांधलाय? जणे दुर्गे या दुर्गे या 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 दुर्गे अरे जने हात लाव घे नाही मारत आता जने धावत तिकडं पण ते काय मध्ये खराब झाली खराब झाली उन्हाळा आहे ना. या
काय नाही गाईड्स आता आमचं वडगावचं केळवण झालंय. आता आम्ही इथून डायरेक्ट पुनवळ्याला जाणार आहे. तिथं ऋतिक भाऊचं तिसरं केळवण आहे. आता आम्ही साखराईच्या घरी आलोय. परी हाय कर. पहिलीच साडी घेतली हा, गावात आहे. मला आवडली. तिला म्हणलं उद्या घरी यायचंय हे द्यायचंय झालंय ना ते पिकअप झालंय हाय कर. हाय रागात चावती बरं का तिला काढ बाबा काढ पहिले कपडे काढ काढू का हा काढ काढतेच ना थांब थांब ती नाही काढू दे ते काढून तरी देते का चावलं तर इंजेक्शन मारावं लागेल तिला कापावं लागते परत असं. हा कापायचं डायरेक्ट वाढायचं. अगं त्याचा हात आहे बाई एक एक वाढायची मग परत तिथे हे नीट बसतात पोट बघ. जागा आपली